या विखे पाटील समिती म्हणजेच मंत्री महोदय विखे पाटील आणि जरांगेच्या सेटलमेंट जी झालेली आहे, ही सेटलमेंट माननीय मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का? पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पूर्णतः ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे. नव कुणबी बनलेले आहे, म्हणजे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जी कुणबी सर्टिफिकेट काढून या जागा ढापलेल्या आहेत, शिंदे असतील किंवा पवार असतील, या सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण आज रोजी महाराष्ट्रातलं संपवलेलं आहे. तर हा काय म्हणतोय, आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. अरे लक्ष्मण हाके, तू प्राध्यापक आहे ना, लई शिकलेला, मग तुला हे कळायला पाहिजे बाबा, ते ओबीसीचं आरक्षण संपलेलं नाही. अरे ती बापानं आमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे ओबीसी मधून. समजलं का तुला? तू लय म्हणत होता ना की जरांगे अनपड आहे, चौथी शिकलेला जरांगे, आणि सरकारनं फसवा जार काढलाय, आणि सरकारनं फसवा जार काढलाय, आणि जरांगे मराठी समाजाची दिशाभूल करतय, आणि जरांगे पाटील मराठ्यांना फसवायला लागलंय. उग इथं आंदोलन कर, तिथं आंदोलन कर, मुंबईला चल, आणि सरकारनं फसवा जार दिलाय. मग आता कशाला तू बोंबलायला लागला अजून की आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणून? सगळीकडून बोलतोय तू. पण अरे लक्ष्मण हाके, ती ओबीसीचं आरक्षण नाही, ती आमच्या हक्काच आहे, आणि बापानं त्यावेळेसच लिहून ठेवलंय. फक्त तुम्ही आत्तापर्यंत ती खात होता, आणि आम्ही शांत बसलो होतो 70 वर्ष. आता कुठं आम्हाला जरांगे पाटलासारखा माणूस, प्रामाणिक नेतृत्व भेटलं. त्यामुळं 48 लाख कुणबी नोंदी निघाल्या, म्हणून तर तू जळायला लागला इतका. पण ती ओबीसीचं नाही, ते आमच्या हक्काचं आहे. तुम्ही खात होता आत्तापर्यंत, आता तुम्हाला सांगाव की बाबा आत्तापर्यंत आपण त्यांचं खाल्लंय, आता तरी त्यांच्या लेकरा बाळांना दिलं पाहिजे. पण तसं नाही तुमचं, तुम्ही कब्जा बसवायला लागला. आता तुम्ही सरकारला म्हणताय की सेटलमेंट झाली, नामकं झालं. नाही, त्यांना कळलंय की मी फडणवीस साहेबांचं आणि विखे पाटील साहेबांचे खूप खूप आभार मानते. फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब राहिलेलं मराठी समाज सुद्धा लवकरात लवकर ओबीसी मधून घालून आम्हाला आरक्षण, राहिलेला मराठ्यांना सुद्धा लवकरात लवकर आरक्षण भेटू द्या, आणि आमची लेकरं बाळं आत्महत्येपासून वाचवा. आमची लेकरं बाळांनी भरपूर आत्महत्या केल्या, त्या शिक्षण भरपूर शिकून सुशिक्षित बेकार होऊन पडली, आणि ह्यांना सवय लागली लोकांचं खायची. म्हणून हे आत्ता म्हणते ती ना आमचं आरक्षण संपलं. मी बुमलून सांगतोय की ओबीसीचं आरक्षण. अरे तू बुमलूच नको, तो आता हाय असा शांत राहा. ज्याचं हाय त्याला जाणारच आहे. अरे ती शेवटी मालकच असतो. मालक केलाय कशाला हे तुला कळायला पाहिजे. लक्ष्मण हाके, तू लई शिकलेला आहे ना, मग मालकच असतो की. मग बापानं ती आमच्या नावावर लिहून ठेवलंय ही मराठ्यांचं ओबीसीतून 50% आत आरक्षण म्हणून. हे आम्ही तुला सांगायची गरज नाही, तुला सगळं कळतंय. पण तुला काय झालंय, लोकांची खायची सवय लागली, म्हणून तू आता बोंबलायला लागला. आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलं नाही. आम्ही आमच्या हक्काचं घेतलंय. तुम्ही जी कब्जा बसवला होता, तुम्ही जी खात होता आत्तापर्यंत, एकतर आमचा खाल्लं ते खाल्लं, आणि आमच्यावर तुम्ही टीका टिप्पणी केली. जरांगे चौथी शिकलेला आहे, कळलं का आता? चौथी शिकलेल्या जरांग्यानं कसा खुट्टा ठोकला ती. हा, लय स्वतःला प्रोफेशनल समजतो, प्राध्यापक समजतो. तुला काय मंत्री हो वाटत होतो? तुला लय ही करत होता, जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करत होता. कळले का ताकद तुला चौथी शिकलेल्या जरांगेची? हा,
लय शिक्षणावर जाऊ नको. हा, शिक्षण जरी कमी असलं त्यांना लिहायला वाचायला येतं. आणि बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जी संविधान लिहिलंय ती त्यांनी वाचलंय, म्हणूनच ती शांत बसत नाही. तर समजलं का तुला? त्यांना तेवढं कळतं. आणि तुझ्यासारख्या प्राध्यापक, तुला प्रोफेशनल, त्यांनी सांगायची आम्हाला गरज नाही. आम्हाला लिहिता वाचता येतं. कमीत कमी आमच्या आईबापानं तेवढी तर आम्हाला शाळेत शिकवले की बापाचं संविधान वाचायचं की. त्यामुळं तू शांत बसायचं. आणि पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं मी खूप खूप आभार आहे मराठा समाजाच्या वतीनं. आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सुद्धा खूप खूप आभार आहे मी माझ्या मराठी समाजाच्या वतीने. राहिलेला मराठा लवकरात लवकर ओबीसी मधून जाऊ द्या ही विनंती आहे फडणवीस साहेब. बस तुमच्याकडून अपेक्षा होते आणि ती आमची तुम्ही पूर्ण केली. 48 लाख नोंदी, परवाचीच न्यूज आहे, 48 लाख कुणबी नोंदी सापडल्या त्या. तर ही राहिलेली सुद्धा लवकरात लवकर प्रोसेस चालू करावी. आणि लक्ष्मण हाकेने आता शांत बसावा. तुमचा आता काही उपयोग होणार नाही. आणि ही टीका टिप्पणी जी आहे ती बंद करावी. जय शिवराय.